सोबत तू शांत बस, तूच बी सरशील सर्वाला द्या ना. ओके, आपण ADMचं करतोय. त्यामध्ये डॅक्सचं जे आउटपुट आहे ते इन्व्हर्टिंग टर्मिनलला जाणार आणि फंक्शन जनरेटर जो आहे तो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला जाणार. त्यानंतर A to B कनेक्ट करायचं आहे. त्यानंतर C to D. तर आपल्याला चॅनल 1 जो आहे तो फंक्शन जनरेटरमधूनच घ्यायचा आहे. तर आधी आपण वेव फॉर्म बघणार आहोत ADMचा. तर हा चॅनल 2 ला जाणार. हां, तर सेकंड ऑब्झर्वेशन आपण डॅकचं करतो आहे. त्याच्यामध्ये सेकंड चॅनल जो आहे तो आपल्याला याच्या आउटपुटलाच लावायचा आहे. हां, आलं. LPF ना, तर डॅकचं जे आउटपुट आहे ते आपल्याला याच्या इनपुटला लावायचं आहे ना. आउटपुट LPF इनपुटला लावायचं आहे आणि चॅनल 2 जो आहे तो LPFच्या आउटपुटला जाणार. ते ऑटो सेट कर. हां, ओके. आपण आता 4th वाला करू A to C. तर A to C मध्ये आपल्याला हा A to C ना कनेक्ट करायचा आहे आणि चॅनल 2 जो आहे तो C मधनं घ्यायचा आहे. ऑटो झाला. आउटपुट प्रॉपरली माहीत नाही. ओके, कोणाकडून तर मिळून जाईल आपल्याला.